सोलापूरकर दरवर्षी मोठ्या उत्साहात माऊलींच्या पालखी सोहळ्याची वाट पाहत असतात। माऊली जेव्हा सातारची हद्द संपून सोलापूरमध्ये प्रवेश करतात तेव्हा सोलापूरकरांच्या उत्साहाला पारावार राहत नाही। आजही तोच अनुभव घेण्यात आला। थेट धर्मपुरी येथून पालखी सोलापूर प्रवेशाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। पाहूयात। जय विठ्ठल, मी आता आहे धर्मपुरीमध्ये आणि आपण सोलापूर जिल्हा मध्ये आज माऊलींचा पालखी सोहळा हा आलेला आहे आणि आता धर्मपुरी ह्या वेस म्हणायला हरकत नाही सोलापूर जिल्ह्याची आणि याच ठिकाणी आता आपण पाहताय माऊलींची पालखी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते। शेवटचा टप्पा आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यामधला हा आणि या माऊलींच्या पालखी सोहळ्यातल्या शेवटच्या टप्प्यामध्ये सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं माऊलींच्या पालखी सोहळ्याचं जोरदार स्वागत या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहतोय आत्ता धर्मपुरीमध्ये आहेत आणि धर्मपुरी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय कारण अतिशय गर्दी आहे आणि एकूणच या वेळेला संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये गर्दी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालंय। आपण अगदी माऊलींच्या पालखीच्या जवळ उभे आहोत। आपण आता पाहत असाल माऊलींचा रथ हा आत्ता आपल्या अगदी जवळून या ठिकाणून मार्गस्थ होतोय। सोलापूर जिल्ह्याच्या वेसेवरून धर्मपुरी या ठिकाणावरून माऊलींचा हा पालखी सोहळा आपण जाताना याची देही याची डोळा आपण अगदी जवळून पाहू शकतोय। श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आता धर्मपुरीमध्ये आहे आणि धर्मपुरीमधून हा सोहळा आता मार्गस्थ होतोय। आज नातेपुते या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे। मात्र मुक्काम स्थळी जात असताना सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी माऊलींच्या पालखीचं जोरदार स्वागत केलंय। माऊलींच्या दर्शनासाठी एकच गर्दी आपण या ठिकाणी झाल्याचं पाहतो आहोत। माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी माऊलींच्या या ठिकाणी आशीर्वाद मिळावा या ठिकाणी एकच झुंबड नागरिकांची आणि भाविकांची तसंच वारकऱ्यांची होताना आपल्याला दिसून येते। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं माऊलींच्या रथावरती पुष्पवृष्टी होताना आपण पाहतोय माऊलींच्या रथावरती आणि सोलापूर जिल्हावासियांनी माऊलींचं जोरदार स्वागत या वेशीवरती केलेलं आहे। धर्मपुरी नावाचं हे गाव आहे। सोलापूर जिल्ह्याच्या जी सुरुवात आहे ती या गावापासून होते आणि या इथे हद्द आहे सोलापूर जिल्ह्याची आणि या हद्दीतून आता माऊलींनी सातारा जिल्ह्यातून सोलापूरमध्ये प्रवेश केलेला आहे। अतिशय सुंदर आणि नयनरम्य अशा पद्धतीचा हा सोहळा आपल्याला जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आपण थेट या ठिकाणी आहोत आता धर्मपुरीमध्ये ज्या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रवेश माऊलींच्या पालखी सोहळ्याचा सुरू आहे। माऊलींच्या पालखी सोहळ्यासंदर्भातली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या स्वागताची ही दृश्य खास जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहिलेली आहेत। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी धर्मपुरीवरून।